नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 41वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 41. रुचिरा माहेरी गेली. युगा आपल्या परीक्षेच्या तयारीत आणि शाळेतल्या विद्यार्थिनींच्या परीक्षेची तयारी करवून घेण्यात गुंतली. माईंकडे जायला तिला सवड मिळत नसे. सून नातू नसल्यामुळं माईंचा वेळ जात नव्हता. विशेषतः नातवाच्या वियोगामुळं त्यांना फारच सुनं वाटत होतं. म्हणून अलीकडे गणेशपंतांच्या बायकोबरोबर त्या रामाच्या देवळात तास दीड तास प्रवचनाला जाऊन बसत. अधूनमधून युगाला भेटण्यासाठी म्हणून त्या मामींकडे येऊन बसत. तिच्या आईची प्रकृती पुन्हा बिघडली होती. खोकला झाला होता, दमा चाळवला होता. या दुखण्याबरोबर ती चिडकी बनली होती. अगदी क्षुल्लक गोष्टींवरून सुद्धा ती चिडायची, तिरसटपणे बोलायची, टोमणे मारायची. नाना फारसे घरात नसत. सकाळी लवकर उठून फिरायला जाणं, त्यानंतर लायब्ररी, 10 ते 5 शाळा, रात्री 9:30-10 पर्यंत शेजारी अगर गावात बोलावतील त्या स्नेहाकडे ज्ञानेश्वरी कथन. म्हणजे जवळजवळ सबंध दिवस ते बाहेर असत. खाण्या जेवण्यापुरते आणि झोपण्यासाठी ते घरी येत. त्यामुळे आईच्या चिडण्याचा ताप संताप युगालाच भोगावा लागे. तिलाच सगळं सहन करावं लागे. कारणा वाचून ती चिडली की युगाला राग येई. कधीकधी संतापून ती आईशी वाद घाली. म्हणे, निष्कारण तू चिडतेस, काही कारण तरी आहे का ग? उठसूट चिडणं कसलं? पण अलीकडे ती काहीही बोलत नसे. निमूटपणे वर आपल्या खोलीत जाऊन बसे. आता तर शाळेच्या परीक्षा, तिची स्वतःची परीक्षा जवळ येत चालल्यामुळं ती आंघोळ जेवण इत्यादी जरुरी कामांखेरीज खाली उतरतच नसे. तिला एवढी फुरसतही नव्हती. वैद्यांच्या औषधानं आईला म्हणावा तसा गुण येत नव्हता. नानांनी 2-3दा म्हटलं, वैद्याचं औषध आता राहू दे, मी डॉक्टरला बोलावतो, त्यांचं औषध सुरू करा, इंजेक्शन घ्या. आईनं चिडून म्हटलं, डॉक्टर वैद्य नव्हे, अगदी धन्वंतरी आला तरी तो काय करणार आहे? आता मी कुणाचं पैसंही औषध घेणार नाही. युगानं म्हटलं, अगं पण रात्रंदिवस खोकत असतेच, आम्हाला ते ऐकवत नाही. फार कळकळ आईची, कसं ऐकवेल? तिच्या शब्दापेक्षा तिचा स्वर असा फटकारा मारून जाई की युगा तिथून निमूटपणे निघून जाई. युगाच्या परीक्षेचा दिवस उजाडला. नानांची सकाळची शाळा होती. काकूनी तिचं ताट मांडून तिला हाक मारली. तिनं पाकीट भरलं आणि सगळ्या तयारीनिशी ती खाली उतरली. आई स्वयंपाकघराच्या दाराशी बसली होती. तिनं आपली पर्स पाकीट आईच्या कॉटवर ठेवलं आणि ती पानावर येऊन बसली. ती जेवत होती तेवढ्यात पुढच्या दारातून वसंतदादा आला. आज कित्येक दिवसांनी ती त्याला बघत होती. जवळजवळ 1.5 वर्षात तिनं त्याला बघितलं नव्हतं. तो दारात येऊन उभा राहिला. त्यानं दाढी वाढवली होती. त्या वाढवलेल्या दाढीमुळं की काय कोण जाणे, त्याचा गोरा चेहरा काळवंडलेला दिसत होता. त्यानं पायजमा आणि नेहरू शर्ट घातला होता. त्यानं म्हटलं, काय युगाताई, कसं काय चाललंय? अरे आमचं काय चालायचं, मागील पानावरून पुढं चालू. दादा, तुझ्यात खूप बदल झालेला दिसतोय. पुण्यात दाढी ठेवायची फॅशन आली की काय? मी सध्या बेकार आहे. पुण्यात कुठचाही सलूनवाला फुकट दाढी करीत नाही. पुण्यात तुला नोकरी होती ना? टेम्पररी होती, ती सुटली. तुझ्या शाळेत एखादी पोस्ट आहे का रिकामी? छे रे, सध्या तरी नाही. मग दुसरीकडं कुठंतरी आमच्यासाठी जरा खटपट कर की. वहिनी काय करतात? स्वतःची प्रकृती सांभाळते. डिलिव्हरीत ऑपरेशन झालं तेव्हापासून तिची प्रकृती अशक्त बनली. तिनं मनगटावरल्या घड्याळाकडे नजर टाकली आणि म्हटलं, आज माझा पेपर आहे, लवकर जायला हवं मला. ती मुकाट्यानं भरभर जेवू लागली. तो आईच्या कॉटवर जाऊन बसला. आई बसल्या जागी स्तब्ध बसून होती. काकूने डब्यातून भातासाठी तांदूळ काढले. का कोण जाणे, पण वसंतदादा येताच वातावरण एकदम गंभीर बनलं. क्षणभरानं आईनं म्हटलं, कांदे बटाटे काढून द्या काकू, मी चिरून देते. मी घेते चिरून. युगानं आपलं जेवण आटोपलं. देवाला नमस्कार केला. आईच्या पाया पडली. भावाला नमस्कार करून म्हटलं, दादा, आजचा योग चांगला दिसतोय. जास्तीचा आणखी एक आशीर्वाद मिळेल. त्यानं हसून म्हटलं, अगदी तोंडभर आशीर्वाद देतो. त्याला काही पैसा पडत नाही. तिनं कॉटवरची आपली पर्स पाकीट उचललं आणि ती घराबाहेर पडली. संध्याकाळी पेपर संपल्यावर ती आणि निर्मला दोघी बाहेर पडल्या. दोघींचे पेपर चांगले गेले होते. निर्मलानं म्हटलं, युगाताई, चला आता आमच्या घरी चहा घेऊया. काल मी केक बनवलाय, तुमच्यासाठी मुद्दाम ठेवलाय. येते ना,
पण आपण मेन रोडनं जाऊया. आमच्या केमिस्टची आणि किराणा माल शेटजींची आज बिलं देऊन टाकणार आहे. अभ्यासाच्या घाईत द्यायची तशीच राहून गेली होती. नाहीतर 5 तारखेच्या आत सगळी देऊन टाकते. आता तिकडूनच जाऊया. हो चला ना. दोघी मेन रोडकडे वळल्या. ती किराणा मालाच्या दुकानात शिरली. पर्स उघडीत तिनं म्हटलं, शेटजी काका थोडा उशीर झाला हं. होऊ दे ना, आज पेपर होता ना, नाना काल म्हणत होते. हो ना, आता पेपर संपूनच आले. कसा गेला पेपर? बाकी तुमचा चांगलाच गेला असणार. युगाताई, आम्हीही नानांच्या ज्ञानेश्वरी मंडळात दाखल झालोय बरं का. अशी सुरेख सांगतात नाना ज्ञानेश्वरी, ऐकताना देहभान हरपून जातं. पण युगाचं तिकडे लक्ष नव्हतं. तिचं स्वतःचंच देहभान हरपलं होतं. ती पर्सचे खण ढुंडाळीत होती. नानांनी दिलेला 150 रुपयांचा लखोटा तिनं तसाच पर्समध्ये ठेवला होता. 10-10च्या 12 नोटा आणि 5-5च्या 6. गेला कुठं लखोटा? घरी विसरला? नाही, निश्चित नाही. आपण तयारी करून खाली उतरलो तेव्हा आपल्या हाती आपण या मधल्या झीपच्या खणात ठेवला होता. झीपही बरोबर लावलं होतं. परीक्षेच्या वेळी पर्स आपल्याजवळ, अगदी हाताजवळ होती. कुठंही दूर ठेवली नव्हती. मग गेला कुठं लखोटा? काय झालं युगाताई? काय शोधता आहात? काही नाही. यात नोटांचा लखोटा ठेवला होता, तो दिसत नाही. कदाचित घरी विसरले असेल. बघते जाऊन. निर्मलानं म्हटलं, युगाताई, परीक्षेच्या हॉलमध्ये कुठं पडला नाही ना? छे हो, पर्स मुळी उघडलीच नव्हती. चला जाऊ द्या. दोघी बाहेर पडल्या. युगानं म्हटलं, निमाताई, मी आता तुमच्याकडे येत नाही. घरीच जाते. घरी जाऊन पाकिटाचा शोध लावला पाहिजे ना, त्याशिवाय चैन पडायची नाही. किती होते पैसे? 150. अगं बाई, अन सबंध पाकिट गेलं. मग आग्रह नाही करत. ते सापडल्याशिवाय चैन नाहीच पडायची. थोडी का रक्कम ती? आपला दुसरा पेपर आता गुरुवारी ना? मध्ये 4 दिवस आहेत. उद्या दुपारी येता अभ्यासाला? हो येते. युगा रस्त्यावरून डावीकडे वळली. भराभर चालू लागली. तिचं मन बेचैन होऊन गेलं होतं. तिला काही सुचत नव्हतं. लखोटा जावा कुठं, हा एकच प्रश्न तिच्या मनात गरगरत होता. आजपर्यंत एक पै कधी गेली नाही. अलीकडे नानांनी बिलं भागवायला दिलेले पैसे आई आपल्याजवळ ठेवीत नसे. म्हणे, माझ्याकडे नको, तुझ्याजवळ ठेव. त्यामुळं युगात ते पैसे आपल्या खोलीत कपाटात ठेवीत असे. कपाटाला कुलूप लावीत असे. सकाळी पर्समध्ये तो लखोटा ठेवताना तिनं तो उघडून आतल्या नोटा पुन्हा नीट मोजल्या होत्या. मग नोटांसकट तो लखोटा गेला कुठं? कुणी नेला? विचारानं तिचं डोकं भिरभिरू लागलं. पर्स तशी कुठं ठेवली नव्हती. फक्त आपण जेवायला बसलो तेव्हा ती आईच्या कॉटवर ठेवली होती. त्या दरम्यान आईच्या कॉटकडे कुणी आलं होतं का? फक्त वसंतदादा आला होता. तो कॉटवर बसला होता. म्हणजे तो लखोटा त्यानं तर घेतला नाही? हा विचार मनात येताच ती एकदम चमकली. हो, तो बेकार आहे. आपलं जेवण होईपर्यंत नव्हे, आपण बाहेर पडलो तरी तो तिथंच बसला होता. आई दाराशी बसली होती. त्यानं पर्स उघडली असली तर आईला ते दिसलं असेल का? तिचं लक्ष असेल का? पण लखोटा, ते पैसे त्यानंच घेतले असावेत, शंकाच नको. तिचं मन संतापानं धगधगलं. घरी 2 पैसे आणून देणं तर राहिलं, पण घरी येऊन घरात ही अशी चोरी? आईचा लाडका लेक ना, तिलाच आता जाब विचारते. ती घरी आली. आई कॉटवर डोक्यावरून पांघरून घेऊन पडली होती. काकू मधल्या दाराशी भुईमुगाच्या शेंगा फोडीत बसल्या होत्या. तिला पाहताच त्यांनी म्हटलं, युगाताई, मामीना कसर आली वाटतं. दुपारपासून त्या पांघरून घेऊन झोपल्यात. आज धड जेवल्या पण नाहीत. ती काही न बोलता क्षणभर तशीच कॉटकडे बघत उभी राहिली. मग जिन्याकडे वळली. पेपर कसा गेला युगाताई? न ऐकलंसं करून युगा तडक वर गेली. टेबलावर पर्स पाकिट टाकून ती मटकन खुर्चीवर बसली. हा असा तोंड बांधून बुक्क्यांचा मार. मग विचारायचं कुणाला? सांगायचं कुणाजवळ? विश्वासात घ्यायचं कुणाला? तिचं मन गुदमरून गेलं. बराच वेळ ती तशीच बसून होती. काकूनी जिन्याशी येऊन हाक मारली. युगाताई, चहा नेऊन चालला, खाली येता ना? ती उठली. तिनं आपलं मन आवरलं. ती खाली आली. न्हाणीघरात जाऊन हातपाय धुवून आली. काकूनी कपात चहा ओतला. शिऱ्याची बशी भरली. ती मधल्या खोलीत आईच्या कॉटजवळ आली. अजूनही तिनं तोंडावर पांघरून घेतलेलं होतं. युगानं आपला स्वर शक्य तेवढ्या संथ संयमी ठेवून हाक मारली. आई, ए आई. क्षणभरानं डोक्यावरचं पांघरून निघालं. आई, चहा घेतेस ना?
ताप आलाय का? तिनं आईच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ गार होतं. मला नको चहा. नको कसा? दुपारी धड जेवली नाहीस असं काकू म्हणतात. उठ, अर्धा कप चहा घे. ती उठून बसली. युगानं आपला कप तिच्या हाती दिला. काकूनी तिच्यासाठी दुसरा कप भरला. तिनं शिऱ्याची बशी हाती घेतली. घशाखाली उतरतोय तो कोणता पदार्थ याची चव तिच्या जिभेला कळत नव्हती. तिनं म्हटलं, काकू तुम्ही भाजी घेऊन येता का? मी अगदी दमून गेले आता. आणते ना. थांबा, पैसे देते. खाता खाता नका उठू, मी माझ्याकडचे घेते. मग द्या. काय आणू भाजी? काहीही आणा. काकू पिशवी घेऊन गेल्या. तिनं चहा खाणं संपवलं. आईचा रिकामा कप आणून मोरीत ठेवला. आई कॉटवर गुडघ्यावर पांघरून ओढून भिंतीशी टेकून बसली होती. ती कॉटच्या कठड्याला टेकून उभी राहिली. आई, दुपारी वसंतदादा केव्हाशी गेला ग? तुझ्या पाठोपाठच गेला. म्हणजे जेवला नाही? न जेवताच गेला? कसा जेवेल? त्याचं म्हणणं बरोबर आहे. कसलं म्हणणं त्याचं? तो म्हणाला, इथं दुपारी जेवलो पण 3 तासात पोट रिकामं होतं. रात्रीच्या जेवणाचं काय? आणि मी जेवलो तर माझ्या बायकोचं पोट भरेल, मुलीचं पोट भरेल. किती दिवस बेकार आहे तो. गेले 4 महिने नोकरी नाही. बायको मुलीचे हाल हाल चाललेत. तो उपाशी गेला. माझ्या घशाखाली घास कसा उतरेल? काय त्याची ग्रहदशा आली कोण जाणे. म्हणून आपल्या ग्रहदशेचा फटका तो दुसऱ्याला मारतो. आज माझ्या पर्समधलं नानांनी दिलेलं 150 रुपयाचं पाकिट नाहीसं झालं. त्या दिवशी तुझ्या देखतच नानांनी दिलं होतं. दिलं असेल, मी नाही बघितलं. तुमच्या पैशाच्या कारभारात मी पडत नाही. पण कार्टे, तू त्याच्यावर आळ घेतेस. तो आला तर या खोलीशिवाय दुसरीकडे कुठं पाऊल टाकीत नाही. कुठं ढुंकून सुद्धा बघत नाही. आज तर तो उभ्या उभ्या आला आणि गेला. या कॉटवर 5 मिनिटं टेकला असेल तेवढाच. त्या 5 मिनिटातच त्यानं माझं पाकिट नेलं. मी कार्टे हडळे. हे बघ, मी काय म्हणते ते आधी ऐकून घे आणि मग मला वाटेल तेवढ्या शिव्या दे. मी माझं पर्स पाकिट या कॉटवर ठेवलं होतं जेवायला बसले तेव्हा. आज परीक्षा संपल्यावर घरी येताना बिलं भागवायची म्हणून 150 रुपयांचं ते पाकिट माझ्या हाती मी पर्समध्ये ठेवलं होतं. मी जेवीत होते तेवढ्यात वसंतदादा आला. या कॉटवर तो बसला होता माझं जेवण होईपर्यंत. तेवढ्या वेळात निश्चितच त्यानं माझी पर्स उघडून तो लखोटा लांबवला. इथून ती पर्स तशीच नेली. परीक्षा संपेपर्यंत माझ्याजवळ होती. दुकानात गेल्यावर पैसे द्यायला उघडून बघते तो आत लखोटा नाही. त्यानंच तो काढून घेतला. दुसरीकडे कुठं गेला नाही. मला 100% खात्री आहे. बेकार आहे ना तो. त्याला पाकिट घेताना तू आपल्या नजरेनं बघितलंस का? बघायला कशाला हवं? चोरी करताना कुणी बघत असताना चोरी करत नाही. कार्टे, स्वतः पैसे हरवले असशील नाहीतर उडवले असशील आणि त्याच्यावर चोरीचा आळ घेतेस. त्याला नोकरी नाही म्हणून त्याच्या दुःखावर डागण्या देतेस. स्वतःच्या भावाला चोर ठरवतेस. कशानं एवढी माजलीस? तू नोकरी करतेस म्हणून, 4 पैसे घरात मिळवून आणतेस म्हणून. आग लाव तुझ्या पैशाला. बापासारखी लेक. बापानं पोटच्या पोराला देशोधडीला लावलं. घर असून घरात आसरा नाही. काय या घराला आग लावायची आहे? आणि तू हडळे, तो भुकेनं कळकळून घरात आला तर त्याच्यावर चोरीचा आळ घेतेस. कार्टे, तुझा नायनाट होईल. युगाची ती जन्मदात्री दात ओठ खाऊन एवढ्या तळतळाटानं बोलली. बोलताना दात ओठ करा करा वाजले की युगाचं सारं शरीर कंपित झालं. तिच्या छातीत धडकी भरली. पोटच्या मुलीला हा शाप? माझा काय अपराध म्हणून हा शाप? तिचं मस्तक शिणशिणलं. तिनं चिडून म्हटलं, मला माहीत आहे तुझा आशीर्वाद मला ज्या जन्मात मिळायचा नाही. तुझ्यात शक्ती असली तर शापानं मला इथं जागच्या जागी भस्मसात करून टाक. पण मी सांगून ठेवते, पुन्हा दादा आला तर मी त्याला जाब विचारीन. सोडणार नाही. तुझ्या देखत त्याच्याकडून कबूल करून घेईन. कबूल करून घेऊन काय करणार ग? त्याला या घरात पुन्हा पाऊल ठेवू देणार नाही. तू कोण न येऊ देणारी? आई मुलाचा बिघाड करणारी हडळी. कशानं एवढी उन्मत्त झालीस? नोकरी करून पगार घरी आणतेस म्हणून तुझं डोकं फिरलं. बापानं डोक्यावर चढवून ठेवली म्हणून आईचा छळवाद करतेस. मुलगी आहेस की आहेस कोण? तिचं वाकताडण चालू होतं. तिचे अपशब्द भांडार संपलं नव्हतं. पण युगाचे शब्द संपले. तिची शक्ती लोपली. दगडाचा वर्षाव व्हावा तसे जन्मदात्रीचे भयंकर अपशब्द चोहोकडून तिच्यावर आदळत होते.
ती अवाक होऊन जमिनीला खिळून उभी राहिली. किती वेळ कोण जाणे. मग जिन्याकडे वळली आणि तिथून कसंबसं म्हटलं, शहाणी असशील तर काकूच्या देखत यातलं काही बरळू नकोस. घरची अब्रू जाईल. तेवढ्यासाठी मी त्यांना भाजी आणायला पाठवून दिलंय. आणि नानांना यातलं काही कळता कामा नये, सांगून ठेवते. तिचं हे बोलणं त्या माऊलीच्या अग्निवर्षावात तिच्यापर्यंत पोचलं की मध्येच जळून खाक झालं कोण जाणे. ती तडक वर गेली. मघापासून आणलेलं सारं धैर्य गळून गेलं. ती तशीच कॉटवर पडली. तिला वाटलं खूप रडावं, मोठ्यांदा रडावं, पण रडू येत नव्हतं. रडू येत होतं पण ते बाहेर फुटत नव्हतं. प्रयत्न करूनही फुटत नव्हतं. तिचा जीव घुसमटून गेला होता. मनाचा विलक्षण कोंडमारा झाला होता. ती डोळे मिटून बराच वेळ तशीच पडून राहिली. थोड्या वेळानं तिनं डोळे उघडले. खोलीत अंधार पसरला होता. खाली सगळं सामसूम होतं. ती उठली. दिवा न लावता तशीच खिडकीशी उभी राहिली. तिच्या मनाची घुसमट कमी झाली नव्हती. जीवाची घालमेल थांबली नव्हती. आता या क्षणी कुठंतरी दूर दूर निघून जावं, कायमचं निघून जावं. जावं पण कुठं? तिला रुचिराची तीव्रतेनं आठवण झाली. पण समोरची खिडकी बंद होती. ती अजून नाशिकहून आली नव्हती. सुलभाकडे जावं म्हणून ती खिडकीतून दूर झाली. जिन्याकडे गेली. 4 पायऱ्या उतरली. पण यावेळी तिच्याकडे गेलं तर आपलं मन ताब्यात राहायचं नाही. नकोच आता. ती परत फिरली. कॉटवर बसली. पण तिला चैन पडेना. कुठं तरी जावं, कुठं तरी जावं. पुन्हा ती उठली. तेवढ्यात खालून काकूंचा आवाज आला. मामी, अहो अंधार पडला, दिवा नाही का लावायचा? त्यांनी खालचे दिवे लावले. युगा खाली उतरली. स्वयंपाकघरातून मागच्या दाराकडे जात तिनं म्हटलं, काकू, मी जरा माईंकडे जाऊन येते. जाऊन या. युगा मागच्या फाटकातून पलीकडच्या कंपाऊंडमध्ये गेली. पण तिथंच थबकली. नको, यावेळी माईंकडे नको. तिथून ती परत फिरली. झपाझप मागं फिरली. युगाताई, परत आलात? नाही काकू, निमाताईंकडून पुस्तक आणायला विसरले. ते आता एकदम लक्षात आलं. रात्री अभ्यासाला हवंय. मी जाऊन घेऊन येते. येतेच इतक्यात. नाना आले तर सांगा. ती पुढच्या दारानं बाहेर पडून रस्त्याला लागली. नंतरच्या 3 दिवसात ती निर्मलाकडे दुपारी अभ्यासाला जात होती. दुसऱ्या पेपरची तयारी करीत होती. पण तिचं घायाळ झालेलं मन कुठं स्थिर होत नव्हतं. शाळेतही तिचं शिकवणं यंत्रवत चाललं होतं. आपल्या मनाची अवस्था लपविण्याचा ती शक्य तेवढा प्रयत्न करीत होती. त्यामुळंच ती अधिकच गंभीर व अबोल बनली होती. मालतीबाईंनी विचारलं, युगा, तुझी तब्येत बरी नाही का? आहे की. तू फार ओढलेली दिसतेस. सध्या परीक्षा चालू आहे ना, अभ्यासाचा ताण, जागरण. दुसऱ्या दिवशी शाळेतून येताना ती शेटजींच्या दुकानाकडे गेली. शेटजी काका, माझं पाकिट अजून कुठं सापडलं नाही. मी शोधते आहे. युगाताई, अगं बिलाची घाई नाही. काका, हे बघा, आमच्या नानांना यातलं काही सांगू नका हं. त्यांचा स्वभाव फार हळवा आहे. उगाच काळजी करत बसतात. ठीक आहे. गुरुवारी तिचा दुसरा पेपर झाला. पेपर संपून निर्मला आधी बाहेर आली. मागाहून थोड्या वेळानं युगा आली. तिला पाहताच निर्मलानं म्हटलं, युगाताई, तुमचा चेहरा किती लाल बुंद झालाय. तुम्हाला ताप आलायसा वाटतं. बघू. निर्मलानं तिच्या गळ्याला हात लावला. कपाळावर हात ठेवला. अगं बाई, माझा हात भासतोय नुसता. युगाताई, तुम्ही तापातच पेपर लिहिलात? युगानं क्षीणसं हसून म्हटलं, असेल, पण मला तसं काही जाणवलं नाही. थांबा, चला लेडीज रूममध्ये बसा. मी टांगा मागवते, तुम्हाला घरी पोचवते. छे हो काय, चला तुम्ही. तिचा हात धरून निर्मलानं तिला लेडीज रूममध्ये नेऊन बसवलं आणि शिपायाला पाठवून टांगा मागवला. दोघी युगाच्या घरी आल्या. आई कॉटवर बसली होती. निर्मलानं म्हटलं, युगाताईंना ताप भरलाय. आता 3-3:30 तरी असेल. अंग रसरसलंय नुसतं. असं? युगा जिन्याकडे वळली. निर्मला तिच्या पाठोपाठ वर गेली. तिनं झटकन बिछाण्यावरची रंगीत चादर काढली. बिछाना झटकून टाकला. युगा पांघरून ओढून पडली. युगाताई, तुमच्या आईना बरं नाही का? त्या नेहमी आजारी असतात असं ऐकलं. हो, दमेकरी आहे. गेल्या 8 दिवसांपासून तिचा दमा चाळवलाय. मी चहा करून आणते. नको निमाताई, काकू म्हणजे आमच्या स्वयंपाकाच्या बाई कुठं बाहेर गेल्या असतील, त्या आता येतील. त्या आल्यावर करतील. थांबा तुम्ही, म्हणत निर्मला खाली उतरली. आई पांघरून घेऊन आडवी झाली होती. निर्मलानं म्हटलं, युगाताईंसाठी चहा करते. करा. कप बशांच्या स्टँडवर चहा साखरेचे डबे आहेत. जाळीच्या कपाटात दूध आहे.
तिनं कूस फिरवून भिंतीकडे तोंड केलं. निर्मलानं चहा केला. तुम्हाला हा दुसरा कप आणलाय ना? समोरच्या कपाटात एस्प्रोचं पाकिट आहे, त्यातली एक गोळी देता? निर्मलानं पाकिटातून एक गोळी काढून तिच्या हाती देत म्हटलं. एस्प्रोचा स्टॉक ठेवलाय की काय? छे, मला कधी लागत नाही. आजवर माझं कधी डोकं सुद्धा फारसं दुखलं नाही, पण गेल्या 4-5 दिवसांपासून डोकं इतकं ठणकतंय की रोज एस्प्रो घेतलं की जरा बरं वाटतं. चहापान संपलं. युगानं म्हटलं, निमाताई तुम्ही चला आता. माझ्यासाठी खूप त्रास घेतलात. आता मला बरं वाटतंय. मी पडून राहते. हाताशी इथं कुठं थर्मामीटर आहे का? जरा ताप पाहून घेतला असता. छे हो, ताप कशाला पाहायला हवा? आणि तासाभरानं तो उतरेल. तुम्हाला जायला हरकत नाही. खरंच चला तुम्ही. निर्मला निघाली तेवढ्यात नाना वर आले. तिला पाहताच त्यांनी विचारलं, आजचा पेपर कसा गेला? सोपा होता, पण युगाताईंना ताप भरलाय. त्यांनी तापातच पेपर लिहिला असावा. नाना युगाच्या खोलीत गेले. युगाताई, ताप भरलाय ना? छे हो, थोडी कसर आहे. उन्हाळ्याचे दिवस, कुठंतरी ऊन बाधलं, पण मी एस्प्रो घेऊन टाकलंय आता. थोड्या वेळानं उतरेल ताप. त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवून तापाचा अंदाज घेतला. युगा, कपाळ रसरसलंय. मी डॉक्टरकडे जाऊन येतो. नको नाना, तुम्ही उगीच घाबरता. आत्ताच नको जायला. उद्या सकाळपर्यंत उतरेल. नाहीच उतरला तर बघू. पण नाना जिना उतरले. तासाभराने ते डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी तिच्या हाती थर्मामीटर देत म्हटलं, काय पोरी, तापात पेपर लिहायचा विक्रम केलास की काय? माझ्या अंगात ताप आहे हे मला मुळी कळलंच नाही. आताही काही वाटत नाही. नानांची आमच्या उगीच धांदल धावपळ. तुम्हीच सांगा डॉक्टर काका, मी कधीतरी आजारी पडले का? मला कधी औषध घ्यावं लागलंय का? हा एप्रिल महिना ना, ऊन असं कडाक्याचं पडतंय. तिनं थर्मामीटर काढला. बघितला, ताप 3.5 होता. डॉक्टरांनी म्हटलं, दे इकडे थर्मामीटर. पेशंटनं ताप बघू नये. तिनं हसून म्हटलं, पेशंट आमच्या नानांसारखा घाबरत नाही. त्यांच्याकडे बघा तरी, ते किती घाबरून गेलेत. डॉक्टरांनी बॅगेतून गोळ्यांची बाटली काढीत म्हटलं, युगे, पोरी, तुझ्या नानांचा 2 गोष्टींवर विशेष जीव आहे. तो म्हणतो, ज्ञानेश्वरी हा माझा आतला प्राण आहे आणि योगेश्वरी हा माझा बाह्य प्राण आहे. युगा हसली, पण तिचे डोळे टचकन भरून आले. डोळे पुसून तिनं म्हटलं, मीच सांगते डॉक्टर काका, उद्या सकाळी ताप नॉर्मल होईल बघा. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. मिक्सचर तयार करून आणलं होतं. त्यातला एक डोस दिला. युगानं डोस तोंडात घातला. डॉक्टर निघाले तसं तिनं म्हटलं, डॉक्टर काका, नानांना तुमच्याबरोबर घेऊन चला. त्यांना त्यांच्या ज्ञानेश्वरी मंडळात जाऊ दे, नाहीतर उगीच काळजी करीत इथंच बसून राहतील. आता काकू येतील. जिन्याच्या चौकटीत दाराशी काकू उभ्या होत्या. त्यांनी म्हटलं, मी आलेच आहे. तुम्ही चला आता. चहाचं आधण ठेवलंय. चहा घेऊन ते दोघे गेले. 41वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगांधरा कादंबरीच्या 42व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.